बिग बॉस मराठी 6 विजेती तन्वी कोलतेने स्पर्धक अनुश्री मानेच्या नवीन घराच्या वास्तुशांतीला हजेरी लावली आहे। अनुश्रीचं घर पाहिल्यानंतर तन्वीने तिच्यासाठी पोस्ट लिहिली आहे। बिग बॉस मराठी 6 ची विजेती तन्वी कोलते आणि स्पर्धक अनुश्री माने यांच्यातील वाद प्रेक्षकांनी संपूर्ण सीझनभर पाहिला। घरात अनेकदा दोघींमध्ये जोरदार खटके उडाले होते। टोळी विरुद्ध काटा आणि त्यांच्यातील मतभेद अधिकच चर्चेत राहिले। मात्र आता शो संपल्यानंतर दोघींच्या नात्यात सकारात्मक बदल झाल्याचं पाहायला मिळतंय। अनुश्री मानेने नुकतंच स्वतःचं नवीन घर घेतलंय। या नव्या घराची वास्तुशांती पार पडली असून या खास सोहळ्यासाठी तिने कुटुंबीय, मित्रमंडळी आणि बिग बॉस मराठीमधील सहकाऱ्यांना आमंत्रित केलं होतं। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला तन्वी कोलते देखील उपस्थित होती। घरात सतत एकमेकींशी वाद घालणाऱ्या तन्वी आणि अनुश्री यांना एकत्रित पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय। अनुश्रीच्या नव्या घराला भेट दिल्यानंतर तन्वीने सोशल मीडियावर तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली। या पोस्टमध्ये तिने अनुश्रीचं अभिनंदन करत तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्यात। तन्वीने लिहिलंय की अभिनंदन अनुश्री, तुझ्या नवीन घराच्या स्वप्नपूर्तीसाठी अजून खूप खूप मोठी हो आणि तुला आयुष्यात अजून खूप मोठं होण्यासाठी शुभेच्छा। स्वामी तुझ्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो। यावेळी बिग बॉसमधील सहकाऱ्यांचीही भेट झाली आणि आठवणींना उजाळा मिळाला। तन्वीच्या या पोस्टमधून दोघींमधील कटुता आता मागे सोडल्याचं दिसून येत आहे। बिग बॉसच्या घरात सतत वाद घालणाऱ्या या दोन स्पर्धकांमधील मैत्रीपूर्ण वातावरण पाहून चाहतेही शॉक झालेत। अनुश्रीच्या वास्तुशांती कार्यक्रमाला बिग बॉस मराठी 6 मधील अनेक स्पर्धक उपस्थित होते। विशाल, रुचिता, राधा पाटील, रोशन भजनकर आणि काळू डॉन यांच्यासह अनेकांनी या आनंदाच्या क्षणात सहभाग घेतलाय। तसेच डीपी दादा म्हणून ओळखले जाणारे धनंजय पवार देखील कार्यक्रमाला उपस्थित होते। बिग बॉसच्या घरात तन्वी आणि अनुश्री यांच्यातील वाद अनेकदा चर्चेचा विषय ठरला होता। त्यामुळे दोघींना एकत्रित पाहून अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय। काहींनी त्यांच्या नव्या मैत्रीचं स्वागत केलं तर काहींनी बिग बॉस संपला आणि भांडणही संपली अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत।